हरे प्रभुराया चातकामी दुज दयादनं कृपा दृष्टिकर प्रभुराया प्रभुराया दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपली बहीण मॅटिल्डा डिसूजा आपल्यामधून निघून गेल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वजण दुःखी झाला आहात, परंतु धीर सोडू नका. आपली ईश्वरावरील श्रद्धा ढळू देऊ नका. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, माझ्या मुला, तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असशील तर संकटांना तोंड द्यायला तयार राहा. आपले मन स्थिर ठेव, ईश्वराला विसरू नकोस. या जीवनाच्या शेवटी तुला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रातील हे शब्द आठवूया. आज आपणावर जे संकट ओढवले आहे त्याचा मोठ्या धैर्याने स्वीकार करूया. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते. आपला प्रतिसाद, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, तू माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागो. प्रतिसाद, हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे. प्रतिसाद, मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. प्रतिसाद, हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे, त्याच्या जवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करेल. प्रतिसाद, आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वर, या जगातून बोलावून घेतलेल्या या तुझ्या सेविकेसाठी, ख्रिस्तवासी मॅटिल्डा डिसूजा यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. आमच्या बहिणीला अनंत प्रकाश, सौख्य व शांती दे. मृत्यूच्या अंधारातून जीवनाच्या प्रकाशाची तिला वाट दाखव. अब्राहम व त्याच्या सर्व श्रद्धावंत संतानांना अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनात तिला प्रवेश दे. पुनरुत्थानाच्या व बक्षीसपत्राच्या पवित्र दिवशी तुझ्या सर्व संतांबरोबर तिला वैभवाने पुन्हा उठव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. कुटुंबियांसाठी, शोकग्रस्तांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ सनातन बापा, सांत्वनकर्त्या परमेश्वर, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजळण्यास तू समर्थ आहेस. आज आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखित झालेल्या या तुझ्या लोकांना मनोधैर्य दे. त्यांच्या अंतःकरणातला दुःखाचा अंधकार दूर कर आणि त्या ठिकाणी शांतीचा प्रकाश उजळू दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हासाठी प्राणार्पण करून मरणावर विजय मिळविला. मरणातून उठून आम्हासाठी जीवनाचा मार्ग त्याने उघडला. त्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल असे अभिवचन त्याने दिले. ख्रिस्ताचे दुःख, मरण, पुनरुत्थान आणि शाश्वत जीवनाचे अभिवचन यांच्या स्मरणाने इथे उपस्थित असलेल्या लोकांचे दुःख हलके होऊ. या जगाच्या प्रवासानंतर ख्रिस्ताच्या स्वर्ग राज्यात आपल्या मृत बहिणीशी आपली पुन्हा भेट होईल अशी आशा त्यांच्या मनात सदैव जागृत ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुमचे सांत्वन करो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या संगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला
चरवितो ओढ्याचे मज देतो पाणी माझ्या जीवा फुलवितो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझ्या संगाती मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती. सर्व दुःखे तो ऐकूनी साह्य करी सोसाया त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो शांती खरी हरवूने शोक किती करीतो चिंता काही दिसे त्रासाया धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया सर्व दुबळ्यास पाहे चित्त वृत्ती जाणतो प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो कष्टी जरी श्रमलेले जडवाहाया त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया क्रमांक 16 तुझ्या दर्शनाला
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनीनो, आज आपल्या भगिनी मॅटिल्डा आणि ॲग्नेस आज ह्या इहलोकीचा प्रवास संपवून आता स्वर्गाच्या प्रवासाला निघालेले आहेत. परमेश्वरानं त्यांना ही जीवनाची देणगी दिलेली होती आणि आपल्या देणगीद्वारे त्यांनी परमेश्वराचा गौरव केलेला आहे. आता परमेश्वरानं त्यांना आपल्या राज्यामध्ये बोलावून घेतलेलं आहे. या दोन्हीही भगिनीसाठी आपण प्रार्थना करूया की त्यांना सार्वकालिक जीवनाचे वतन मिळावे, स्वर्ग राज्यामध्ये त्यांचा स्वीकार केला जावा आणि त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात भरून काढण्यासाठी परमेश्वरानं त्यांचं सांत्वन करावं. आपलं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की मृत्यूमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर मृत्यू म्हणजे सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी तयार केलेली ही आपल्यासाठी पहिली पायरी आहे. आपल्या बहिणींनं परमेश्वरावर विश्वास ठेवलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा आहे, पुनरुत्थित झालेला आहे. त्या पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपली श्रद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता ह्या श्रद्धेमुळेच त्यांना परमेश्वर त्यांच्याकडे बोलावित आहे. त्यांना पुनरुत्थानाचा अनुभव यावा आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये चिरकाल शांती अनुभवण्यासाठी त्या पात्र बनाव्यात, म्हणून आपण प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावीत, म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दांनी, कृत्यानी व हैगईनं मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. तुझा पुत्र मरण पावला आणि जिवंत झाला ह्यावर आमचा दृढ विश्वास आहे. मॅटिल्डा आणि आग्नेस या आमच्या भगिनीसाठी आम्ही आता प्रार्थना करीत आहोत. त्या ख्रिस्ताठायी मरण पावलेल्या आहेत. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या गौरवामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना शेवटच्या दिवशी पुन्हा उठव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तो प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. त्याने मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू असावे म्हणून ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
कारण शास्त्रात लिहिले आहे, प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येकजण गुडघा टेकील आणि प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील. तर मग आपणातील प्रत्येकजण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. प्रभूचा शब्द. बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. सर्व लोक कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे येशूला आणि त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे क्रुसावर खेळलेले पाहिले. क्रुसावर खेळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकानं त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःस आणि आम्हास वाचव. परंतु दुसऱ्यानं त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथायोग्य आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचं योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्यानं काहीही अयोग्य केलेलं नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकारानं याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व्हावे, आमच्या आणि त्याच्या अति पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभो, मॅटिल्डा आणि ॲग्नेस यांच्या तारणासाठी आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर. त्यांनी ख्रिस्त हा प्रभू व तारणारा आहे असा विश्वास ठेवला होता. ख्रिस्त आमच्या भगिनींचा दयाळूपणे न्याय करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचा आभार मानूया. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे, कारण आमच्या पापाचे न्याय व प्रायश्चित्य मृत्यू आहे. तरीसुद्धा आमच्या मृत्यूनंतर तुझ्या प्रीतीमुळे तू आम्हाला नवजीवन देतोस. मृत्युंजय ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये आम्हाला ठेवतोस. त्याच्याच मृत्यूमुळे आम्हाला मुक्ती प्राप्त झाली आहे. आमची हृदये आज आनंदाने भरलेली आहेत, कारण आम्हाला तुझ्या तारण कार्याचे दर्शन घडलेले आहे. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जय प्रभुच्या नावाने धन्य परमस्वराज. जय जय. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडो. या जगातून तू आज तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या मॅटिल्डा व ॲग्नेस ह्या तुझ्या सेविकांची आठवण कर. ज्याप्रमाणे त्या तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर.
जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिंद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावलेले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलेले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले सावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्यानं आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांनी आम्हाला त्याच्या शरीर आणि रक्ताचं साक्रमेंट दिलेलं आहे. तो तुझ्या राज्याकडे नेणाऱ्या मार्गावर आम्हाला मार्गदर्शन करतो. मॅटिल्डा आणि ॲग्नेस या आमच्या भगिनी ह्या बलिदानामध्ये सहभागी झालेल्या आहेत. ख्रिस्तानं आम्हासाठी तयार केलेल्या सार्वकालिक भोजनामध्ये सहभागी होण्यास त्यांना पात्र कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. शांतीने सा. ख्रिस्तवासी मॅटिल्डा डिसोजा आणि ॲग्नेस फुर्टॅडो यांच्यावर त्यांच्या आजारपणात ज्या ज्या भाविकांनी भेटी दिल्या व ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, तसेच आजच्या अंत्यविधीसाठी उपस्थित फादर ब्रँडन आणि फादर मॅक्सवेल फुर्टॅडो आणि सर्व उपस्थितांचे डिसोजा आणि फुर्टॅडो कुटुंबीय मनापासून आभार मानत आहेत. ख्रिस्तवासी मॅटिल्डा डिसोजा आणि ख्रिस्तवासी ॲग्नेस फुर्टॅडो यांच्यासाठी पहिली मिसा रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी आणि दुसरी मिसा रविवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 7:15 वाजता आपल्या कॅथेड्रलमध्ये असेल. सांत्वनपर प्रार्थना येत्या गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी होईल. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या बहिणींचे हे मृत्यूशरीर पुरण्यासाठी आदराने आणलेले आहे. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणारा आहे. त्याने आपल्या ह्या बहिणींचे हे मृत्यूशरीर वैभवाने उठवावे व आपल्या संत गणामध्ये ह्यांचा समावेश करावा, अशी परमेश्वराकडे आपण निश्चयाने प्रार्थना करूया. परमेश्वर ह्यांचा दयेने न्याय करो, ह्यांच्या सर्व पापांची क्षमा करो. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त ह्यांना परमेश्वर पित्याकडे घेऊन जावो. सर्व संतांबरोबर सार्वकालिक राज्याच्या सानिध्यात अखंड शांती व आनंद यांना प्राप्त हो. हे स्वर्गीय पित्या,
आम्ही आमच्या बहिणींना ह्या तुझ्या हातात सोपवितो. आम्हाला खात्री आहे की तुझ्या सर्व संतांबरोबर शेवटच्या दिवशी यांना उठवण्यात येईल व ख्रिस्ताबरोबर यांना सर्व काळची जीवन लाभेल. प्रभो, आमची प्रार्थना आहे, आमच्या बहिणींचे स्वर्गात स्वागत कर आणि आम्ही विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभो, यांना चिरंतन शांती दे. हे सर्व समर्थ परमेश्वराने आपल्या ह्या बहिणींना ह्या जीवनातून स्वतःकडे बोलावलेले आहे. यांचा देह मातीपासून बनवण्यात आलेला होता म्हणून मातीमध्ये हे आम्ही यांना पुरत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हाला देखील त्याचप्रमाणे तो वैभवाने उठवील असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या ह्या बहिणींना प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूने ह्यांचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवाने त्यांना पुन्हा उठवावे अशी त्याच्याजवळ आमची प्रार्थना आहे. आपले उत्तर असेल, प्रभो, आमची प्रार्थना आहे. आपल्या मृत बहिणींसाठी आता आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा मित्र लाजरस मरण पावलास तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचे सांत्वन कर. तू मृतांना जिवंत केलीस. आमच्या ह्या बहिणींना सार्वकालिक जीवन दे. पश्चातापित चौराला तू स्वर्गाचे अभिवचन दिले. आमच्या ह्या बहिणींना स्वर्गाचे सुख दे. आमच्या ह्या बहिणींना स्नानसंस्काराद्वारे नवजन्म मिळालेला आहे. तारणाचे तेल ह्यांच्या शरीराला लावले आहे. आता तुझ्या सर्व संत मंडळीत ह्यांचा समाविष्ट कर. तुझ्या शरीराने आणि रक्ताने आमच्या ह्या बहिणींचे पोषण झालेले आहे. तुझ्या सर्व राज्यातील भोजनात यांना सहभागी कर. आमच्या बहिणींच्या मृत्यूमुळे आम्हात झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. स्वर्गीय पित्याने आपल्याला जी आमच्या बाबा प्रार्थना दिलेली आहे ती प्रार्थना आपण सर्वजण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानलेस. तुझे राज्य तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वासू लोकांची थडगी पवित्र केलीस. आज त्यांची शरीरे जरी मातीला मिळाली असली तरी त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे तेही पुन्हा उठतील. पुनरुत्थान आणि जीवन तूच आहे. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या ह्या बहिणींना तू गौरवाने उठवीपर्यंत थडग्यात शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्गराज्यात यांना तुझे दर्शन घडव व तुझ्या सानिध्यात यांना सर्व काळ राहू दे अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. प्रभू, यांना चिरंतन शांती दे. मेलेल्या विश्वासू लोकांची आत्मे देवाच्या दयेने शांती पाहोत. निधन रमेदी पॅरिशमधील भाटघर गाव परिवारातील ख्रिस्तवासी मायकल अंतोन डिसोझा वय वर्षे 71 यांचे निधन झाले आहे. अंत्यविधी उद्या बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता रमेदी चर्चमध्ये होईल. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे आणि कृपा पूर्ण मरिये प्रभूच्या स्त्रियांमध्ये आणि तुझ्या अवताराचे हे पवित्र मरिये देवाची आणि आमच्या मरणाच्या वेळी नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूच्या स्त्रियांमध्ये आणि तुझ्या अवताराचे हे पवित्र मरिये देवाची आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. प्रभू तुम्हा बरोबर असतो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आणि आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.